नमस्कार मित्रांनो. तर ही आहे आमची ऑर्गॅनिक बाग. तर तुम्ही पाहू शकता ही आमची ऑर्गॅनिक बाग आहे, ज्यामध्ये आम्ही मका लावलेली आहे. मकानंतर झेंडू लावलेला आहे, टोमॅटो लावलेला आहे. इथे तुम्ही पाहू शकता ही मिरचीची रोपं उगवलेली आहेत. त्यानंतर इथे हा कोबीचा गड्डा आहे, आत्ताच त्याला कोबी लागलेला आहे, तुम्ही पाहू शकता. हे फ्लावर आहेत. तर आता फ्लावर बऱ्यापैकी हार्वेस्टिंगसाठी आलेला आहे. आता हे आपलं ऑर्गॅनिक असल्यामुळे याची जास्त वाढ होणार नाही. आता हे पूर्ण परिपक्व झालेलं आहे. आता हा आपण काढूयात. आता हे ऑर्गॅनिक आहे, याला औषधं नसल्यामुळे याची वाढ जास्त होत नाही आणि याच्यावर कीड वगैरे होऊ शकते थोडीफार, पण कीड होऊ नये म्हणून आपण हे झेंडू लावलेलं आहे मध्ये. म्हणजे हे एक प्रकारे सापळा पीक पद्धत केलेली आहे आपण. तर इथे पाहू शकता तुम्ही, हे आहे आपला मुळा. आता मुळा हा पण आपला हार्वेस्टिंगसाठी आलेला आहे. पाहत इकडे आपले बीट आहेत. बीट अजून हार्वेस्टिंगसाठी आलेले नाहीत. हे आपले इकडे गाजरे आहेत. तर आता तुम्हाला कसं वाटलं हे आपलं ऑर्गॅनिक, तर नक्की सांगा. आणि ऑर्गॅनिक खा आणि हेल्दी राहा. धन्यवाद.